श्री गुरुदेव दत्त. आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथे. या ठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहात श्रींचा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो आणि यावर्षीही श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री या ठिकाणी श्री पंत महाराज नमस्कार. यावर्षी पंत बाळेकुंद्री या गावामध्ये जे श्री पंत महाराजांचं मंदिर आहे त्याच्यात 1905 साली जी पंत महाराजांनी समाधी घेतलेली तो उत्सव पुण्यतिथीचा उत्सवाचा आज 120 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे आम्ही सगळे भक्तमंडळी, दत्तभक्त, पंतभक्त हे खूप आनंदाने हा उत्सव साजरा करतो आहे. आणि हा 3 दिवसाचा उत्सव असतो. मुख्यतः पहिल्या दिवशी प्रेमध्वजाची उभारणी होते, दुसऱ्या दिवशी पालखी सेवा असते आणि तिसऱ्या दिवशी महाप्रसाद आणि पंतांच्या भजनावर टिपऱ्या खेळल्या जातात. या टिपऱ्यांना पण खूप मोठ्या आनंदाने भक्त हजेरी लावतात आणि जसं नवरात्रीचा गरबा असतो त्याप्रमाणे आम्ही पंतांच्या भजनावर टिपऱ्या खेळतो आनंदाने. असा हा 3 दिवसांचा महाउत्सव खूप आनंदाने सगळे भक्तगण साजरे करतात. आणि या उत्सवामध्ये असं विशेष आहे की पंत महाराजांनी लिहिलेली जी 2 पदं आहेत, मुख्य खूप छान पदं आहेत, ती म्हणजे दत्तावधूता किती तू श्रमसी आणि क्षणोक्षणी विसरतो तुझला. या 2 पदांना रचून 125 वर्ष झालेली आहेत. तरी ही एवढी महान पदांची परंपरा आम्ही या उत्सवामध्ये कायम ठेवलेली आहे आणि ती पदं आम्ही पदोपदी इकडे गातो आहे या 3 दिवसांमध्ये. तरी या सगळ्या उत्सवाला भाविकांनी भक्तांनी, गावोगावच्या भक्तांनी हजेरी लावून आमचा आनंद द्विगुणित करावा ही तुम्हाला विनंती. या उत्सवाचा एक विशेष म्हणजे तिसऱ्या दिवशी जो महाप्रसाद असतो त्याला महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश येतात आणि जवळजवळ 8 ते 10 हजार लोक या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि कृतार्थ होऊन आपापल्या घरी परततात. एवढे जण, एवढे सगळे भाविक, सगळे जाती धर्माचे, सगळ्या आर्थिक स्तरावरील, सगळ्या छोट्या मोठ्या शहरांमधील, खेड्यांमधील लोक एकत्र जमून एकमेकांच्या गळ्यात गळे घालून भजनानंदाचा आनंद लुटतात. हे पंत बाळेकुंद्रीमध्ये येऊनच तुम्हाला अनुभवायला मिळेल. तरी हा सगळा असा 3 दिवसांचा आमचा उत्सव प्रत्येकाने अनुभवावा असा हा भक्तीचा मेळाच आहे, हे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तुम्ही कुठल्या गावावरून आला? आम्ही रायगड, अलिबाग, पेझारी. पेझारीवरून. तुम्ही किती वर्ष झाले या संप्रदायात? किती वर्ष झाले? 40 वर्ष झाले. 40 वर्ष. मग तुमचं 40 वर्षांचा अवधूत संप्रदायाविषयी काय अनुभव आहे? आमचा खूप अनुभव, म्हणजे बरेचसे अनुभव आहेत. म्हणजे थोडं काहीतरी सांगा. पूर्ण संसाराचा भार येणीच वाहिलेला आहे. पंत माऊलीं संसाराचा पूर्ण आमच्या पेझारी, सगळ्या पेझारी रायगडवाल्यांचा भार वाढलेला आहे. खूप छान, खूप छान. आणि काय तरी पण ते तिथं फक्त हाक मारायची किंवा प्रेम लहरी ते पदांचा संग्रह आहे तो अकरा नामस्मरण करून पद काढायचा की आपल्याला पाहिजे तसं उत्तर मिळतं. छान, थँक्यू. तुम्ही या श्री क्षेत्री कधीपासून येतात? मी वयाच्या 10व्या वर्षापासून येतो. 10व्या वर्षापासून. कुठल्या गावाचे तुम्ही? नाशिक, आंबे. नाशिकमधून. तुमचा या संप्रदायाविषयी काय अनुभव? या संप्रदायामध्ये स्वामी अंकात महाराजांपासून आम्हाला हा मार्ग भेटला आहे. नाशिकमध्ये स्वामी अंकात महाराज हे जळगाववरून नाशिकमध्ये आले होते. तर नाशिकमध्ये त्यांचे 10,000 शिष्य तयार होते त्यावेळेस आणि त्यांच्या प्रेरणेने आम्हाला पंत बाळेकुंद्री बघायला मिळाली. या बाळेकुंद्रीत येऊन तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे तुम्ही 10 वर्षांची असताना तेव्हापासून येत आहेत, मग तेव्हापासून तुम्हाला इथे काय काय अनुभव आले? इथे आता आपल्याला इथे आल्यानंतर जीवशेवाची भेट होणे ही महत्त्वाची आहे. प्रपंचामध्ये राहून आपल्याला काही कळत नाही, मायेच्या अधीन असतो. संप्रदायाची आपल्या कृपा झाल्यानंतर आपल्याला कळतं खरं आपण कोण आहे, मी कोण आहे. श्री गुरुदेव दत्त. तुम्ही कुठल्या गावावरून आला? आम्ही नाशिकवरून आलो. नाशिकवरून. किती वर्ष झाले या संप्रदायात आहात तुम्ही? मी तरी 23 वर्ष झाले असतील. हां. मग या 23 वर्षात तुम्हाला काय काय अनुभव आले, कशी अनुभूती आली? अनुभव तर खूप आले, पण पंतांनी उत्सवाला यायच्या वेळेस कधीच अडचण आणली नाही. आता पण सासरे आमचे गेले, 13वं झालं, दुसऱ्याच दिवशी आम्ही लगेच विवाह सोहळ्याला निघालो आणि आत्ता पण महिना झाला, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच आम्ही उत्सवाला, म्हणजे आमच्या सासऱ्यांपासून संप्रदाय चालू होता त्याच्यामुळे त्यांनी कधी अडचण आणली नाही आणि पंतांनी पण आमची ती ओढ असती तर ती कधी कमी केली नाही.
छान. म्हणजे तुमची भक्ती एवढी दृढ की तुम्हाला कधी अडचण नाही आली. तुमचा काय अनुभव होता? आमचा अनुभव, मी 30 वर्षापासून ह्या अवधूत संप्रदायामध्ये आहे. आमच्या सासऱ्यांपासून परंपरा आली आमची. तर मग खूप छान अनुभव आहे. जेव्हा आपल्याला प्रसंग येतो तेव्हा कसा तो निभावून येतो ते आम्हाला म्हणजे कळत नाही, पण तो निभावला जातो बरोबर. तो बरोबर अडचण येऊ देत नाही कधीच कसलीच. असं. बाळेकुंद्रीत येऊन तुम्हाला कसं वाटतं? बाळेकुंद्रीत येऊन आम्हाला म्हणजे आता पुढे दीपोळीचा उत्सव आहे, पण आमची खरी दीपोळी हीच असते. बाळेकुंद्रीत आल्यावर आम्हाला कोणाची आठवण येत नाही, काही नाही. अगदी इथं दंग होऊन जातो माणूस. खूप खूप छान, खूप छान. जय अवधूत बाबा, तुमचं नाव काय रामदास परशुराम रोकडे. आणि तुम्ही कुठल्या विभागातून आला? मी डोंबिवलीमधून आलोय. किती वर्ष झाले या ठिकाणी श्री क्षेत्री? वर्ष मी इथे येतोय. आणि तुमचा अनुभव काय इथे येण्याचा? इथं आल्यावर आपल्याला जी शक्ती ऊर्जा मिळते काम करण्याची, उत्साह मिळतो कामाचा, त्या निमित्ताने. आणि मी माझा व्यवसाय प्लंबरचा आहे. तर 20 वर्षापासून आम्ही प्लंबिंग सेवा इथं पाण्याची सेवा करतोय. रोज 2 लाख 3 लाख 4 लाख लिटर पाणी लागते. ती 24 तास ऑन ड्युटी सारखे आपले 2 कर्मचारी आहेत काम करण्यासाठी इथे. आणि ते जिथे पाणी कमी पडलं फोन आला की जाऊन पाण्याची व्यवस्था करतात त्या हिशोबाने. आणि तर माहेरी म्हणजे आईकडे आपण गावाला जातो ना, ते आईकडे आलेलाचा आनंद जो होतो तो सर्व गुण आहे. आणि हजारो म्हणजे गुरुभक्त आपल्याला भेटतात. हो, त्याच्याने आपल्याला इथं आनंद मिळतो. त्या आनंदासाठी खूप छान, थँक्यू. जय अवधूत बाबा, तुम्ही कुठल्या गावावरून आलात? जळगाववरून आलेलो आहे. जळगाववरून. किती वर्ष झाले तुम्ही इथे येता? पहिल्यांदा आलेलो आहे. पहिल्यांदा आले. मग पहिल्यांदा येऊन तुमचा या बाळेकुंद्रीमध्ये काय अनुभव येतोय तुम्हाला? छान लागतंय, एकदम आनंदात आहे. एकदम आनंदात. कसं वाटतं इथे? एकदम चांगलं वाटतंय, एकदम पेवर वाटतंय. हा, तुम्ही संप्रदायात एका वर्षापासूनच आहात का? हा एका वर्षापासूनच आहे. अच्छा, अच्छा. कुठल्या गावाचे तुम्ही? जळगावचे? जळगाव वाल्मिक नगर. ठीक आहे, खूप खूप छान, थँक्यू. नाव काय? डान्सिंग श्रीपद सोनवणे. हरसिंग श्रीपद सोनवणे. डान्सिंग. ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू. जय अवधूत बाबा, तुम्ही कुठल्या गावावरून आलात? कसबे डिग्रीतून आलो. कुठून? कसबे डिग्री, सांगली जिल्हा. अच्छा, सांगली जिल्ह्यातून. तुम्ही किती वर्ष झाले या संप्रदायात आहात? 42 वर्ष झाली. 42 वर्ष झाले. हा, मग या 42 वर्षात तुम्हाला काय काय अनुभव आले या संप्रदायातून? मला पंत महाराजांचा सगळा अनुभव आलेला आहे. त्याच्यापासून माझं सरळ आहे. संतांपासून सगळं. सरळ आहे. आणि या बाळेकुंद्रीत येऊन तुम्हाला कसं वाटतं? आनंदाची गोष्ट वाटते. तुम्ही एकटे येतात का? हो, मी एकटे येतो, गाववाले बी आहेत. दरवर्षी येतात? हो, दरवर्षी येतो. दरवर्षी काहीतरी नवीन उत्साह असतो. हो हो, असतो. आणि इथून घरी घरी जायची इच्छा होते का? इथून जाऊन नकोच वाटतंय जायला. नाही वाटत? होय, एवढं मन समाधान वाटतंय. पंतांबद्दल काय 2 शब्द बोला. का नाही, पंत महाराज आहे ते आमचे गुरुज माऊलीच आहे. मला आनंदाची बातमी आहे. माझं पंत. जय अवधूत आजी, तुमचं नाव काय? माझं जाऊबाई रामा सोनवणे. कुठल्या गावावरून आलात तुम्ही? आम्ही खानदेश जळगाव. जळगाववरून आला. किती वर्ष झाले इथे येत आहे? मला पहिलाच वरीस आहे. मग इथे येऊन तुम्हाला कसं वाटतंय? खूप फ्रेश वाटतंय मला. पंतांचा काय अनुभव येतोय तुम्हाला? एकदम छान आनंद येतोय. एकदम छान, हा, थँक्यू.